किती आहे आणि त्याचा पुढच्या उपयोगाच्या दृष्टीने पॅटर्न कसा दिसतोय हा तुमच्या डोळ्यासमोर येणार आहे. त्याच्यानंतर सहृदयपणे त्याचं व्यवस्थापन करणं हे आपल्या हातात आहे. अशा अगदी वेगळ्या जगामध्ये तुम्ही ई गव्हर्नन्सच्या किंवा एकंदरच नवमानवी बुद्धिमत्तेच्या अगदी वेगळ्या जगामध्ये तुम्ही जाणार आहात आणि त्याचे आविष्कार आपल्या प्रशासनामध्ये करून अधिक प्रगत, अधिक आधुनिक, अधिक सुसंस्कृत, अधिक दारिद्र्यमुक्त समाज कसा निर्माण करायचा हेच आम्हाला शोधून काढायचं. त्याच्यामुळे नवमानवी बुद्धिमत्ता ही याच्या पुढे तुमच्या हाताशी असणार आहे. ज्यांना ज्यांना संगणकाचा तिटकार असतो किंवा अशा नव्या टेक्नॉलॉजीचा तिटकार असतो त्यांना मी सांगू इच्छितो की तो एक मेगा ट्रेंड आहे. तुम्ही त्याच्यावर म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यात अर्थ नाही. त्याच्यावर मास्टरी मिळवली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. शेवटी एक गोष्ट सांगून मी संपवणार आहे. म्हणजे मग तुम्हाला नवमानवी बुद्धिमत्ता ही कशी आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल. ज्यावेळेला एक ट्रेड फेअर झाली फ्रान्समध्ये, पॅरिसमध्ये, त्यावेळेला गुस्ताव आयफेल हा आर्किटेक्ट त्याने असं ठरवलं की तिथे आयफेल टॉवर उभं करायचं. तर पॅरिस नगरीतल्या सगळ्या लोकांचा खूप विरोध झाला त्याला. ते म्हणाले की आमची इतकी रम्य नगरी आहे आणि त्याच्यामध्ये हा लोखंडाचा सांगाडा तुम्ही काय उभा करता, याला विरोध. एक गी दी मोपासा नावाचा कादंबरीकार होता. तो तर त्याच्यावर इतकं निषेधपर लेखन करायचा की आयफेलला त्याचं उत्तरच देता यायचं नाही कधी. शेवटी आयफेलने काहीतरी करून कसं बसं ते टॉवर उभं केलं आणि ट्रेड फेअरचं उद्घाटन झालं. आता मग गी दी मोपासाने काय करायला सुरुवात केली, रोज आयफेल टॉवर चढून जायचं. वरती कॉफी बार होता. आता त्या कॉफी बारमध्ये एडिसन आणि आयफेल भेटले, त्यांची भेटीचं हे आहे, चित्र आहे. तर तिथे जायचं, चढून जायचं वरती आणि वरती आयफेल टॉवरवर जाऊन आयफेल टॉवरच्या विरुद्ध लेखन करायचं. खाली येऊन ते प्रकाशित करायचं आणि पॅरिसमधले लोक ते चमचमीत वाचत बसायचे. शेवटी पॅरिसमधल्या लोकांनी एक दिवशी त्याला विचारलं की अरे गी, हे काय आहे, जातोच चढून आयफेल टॉवरवर. त्यावेळी लिफ्ट नव्हत्या. आता मी बऱ्याच वेळा आयफेल टॉवरला गेलो तर लिफ्ट आहेत, म्हणजे 1, 2, 3 अशा लिफ्टनी वरती जातो आपण. त्यावेळी लिफ्ट वगैरे काही नाही, हा चढून जायचा अख्खं. तर तू चढून जातोस एवढे कष्ट करून आणि वरती जाऊन त्याच्या विरुद्ध लिहितोस, तर तुला काही विरोधाभास वाटत नाही का याच्यात? तर गी म्हणाला की खरं सांगू का, आता अख्ख्या पॅरिस शहरामध्ये जिथून माझी फक्त रम्य पॅरिस नगरी दिसेल आणि जिथून आयफेल टॉवर नक्की दिसणार नाही अशी एकच जागा शिल्लक आहे आणि ती म्हणजे आयफेल टॉवर. म्हणून मी आयफेल टॉवर म्हणून लेखन केलं. तसं मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या प्रशासनाची जी रम्य नगरी असेल त्या रम्य नगरीचं सम्यक दर्शन आणि खरं दर्शन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला या नवमानवी बुद्धिमत्तेच्या, संगणकीय तंत्रज्ञानाच्या आयफेल टॉवरवरूनच ते घेता येईल. धन्यवाद.